साऊंड प्रॉपर ठेवा. तो रिवाइज करायचं का आपण फर्स्ट ऑफ ऑल? कोणते क्वेश्चन बघायचं सांगा आता, तुम्ही सांगाल ते. एक्सप्रेशन फॉर विस्कॉसिटी, क्रिटिकल वेलोसिटी, अप थ्रस्टवाला नाही का? हां, मग त्याला आपण जर रिवाइज करूया. पुढं बघा काही जण त्यास अब्सेंट होते ना. हां, ठीक आहे. हे काय बरं, हे पूर्ण काय वॉटर प्रेझेंट्स. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय पुट केलंय? स्पियर, सॉलिड स्पियर. ठीक आहे. मी या सॉलिड स्पियरवर जेव्हा तो खाली येईल त्याचं पहिले कोण होणार? एक डाऊनवर्ड फोर्स कोणता राहील त्याचा? mg. आणि अपवर्ड फोर्स दोन असतील बघा. दोन कोणकोणते असतील? विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट. ठीक आहे. मग आता टू रिमेन दिस स्पियर इन इक्विलिब्रियम पोझिशन कंडिशन काय राहते? डाउनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स किंवा अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स. मग थोडं विचारात जाऊया आपण परत एकदा. यात आपण पाहिलं होतं वेट mg. जर रो डेन्सिटी कोणाची आहे? डेन्सिटी ऑफ स्पियर. मग डेन्सिटी इक्वल्स फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास त्याचं किती येईल तसंच ठेवूया. व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. द व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द नियम? m इज इक्वल्स टू रो इंटू 4/3 पाय आर क्यूब. व्हॉट इज द वेट? दॅट मीन्स डाउनवर्ड फोर्स mg. क्या होईल मग तो? mg इज इक्वल्स टू रो 4/3 पाय आर क्यूब इंटू g. बरोबर. आता हा पॉईंट कोणासाठी झाला? डाउनवर्ड फोर्स फक्त. ठीक आहे. मग डाउनवर्ड फोर्स किती आला आपला बघा? रो 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. इथपर्यंत क्लिअर. आता दोन पॉईंट्स याच्यामध्ये अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल. तो जेवढं वेट किंवा ज्याचं त्याचं मास जेवढं लिक्विडमध्ये पडतं तेवढं मास त्याचं डिस्प्लेस होतं, वेट पण डिस्प्लेस होतं. मग तोच फोर्स कोणाचा डिस्प्लेसाठी राहील? फक्त मग ज्याला आपण काय म्हणणार आहोत? अप थ्रस्ट. फक्त यात चेंज कोण होईल? डेन्सिटी कोणाची असणार आहे? लिक्विडची असणार आहे. मग हाच फॉर्म्युला काय बनेल मग अपवर्ड फोर्ससाठी? इथं कोण राहील? बोला. विस्कस फोर्स किती? 6 पाय इटा आर व्ही प्लस हा किती येईल? सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी, वेअर सिग्मा बी द डेन्सिटी ऑफ फ्लुइड ऑर दॅट लिक्विड. ठीक आहे. हा कोणानुसार आलेला लॉ आहे? स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय सांगतो आपल्याला? So acting on a is directly proportional to the radius of the sphere, velocity अजून ऑफ viscosity. मग तिघांना सेम प्रोपोर्शनल मध्ये मोडतोय म्हणजे मल्टिप्लायर मध्ये मोडतोय म्हणून आपल्याला असं म्हणतो F proportional to eta r v. To remove this constant we keep a 6 pi which is experimental constant. We already concluded as a कसं प्रकारे म्हटलं होतं आपण त्याला? रिंग घेतलं तर आपण 3 रिंग, 2 रिंग, एक व्हर्टिकल
एक हॉरिझॉन्टल आणि थर्ड एक जिओमेट्रिकली आपण घेतो, जसं आपले सॅटेलाइट्स आहेत, जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट्स आहेत. ठीक आहे. मग याला जर आपण पूर्ण फिरवलं तर काय भेटतं? 2 पाय 4 पाय 6 पाय. मग हा जो स्पियर खाली येतो ना, हा फिरत असताना कसा खाली येतो, स्पिन कसा होतो, जस्ट लाईक अर्थ स्पिन कशी होते, 6 पाय. बरोबर. तसंच तो खाली येतो म्हणून तो 6 पाय कॉन्स्टंट त्याच्यामध्ये घेतला आपण. ठीक आहे. पुढे जाऊयात मग. चलो, काय फाईंड करायचं आपल्याला? एक्सप्रेशन कोणाचं? टर्मिनल वेलॉसिटी. ठीक आहे. तुम्ही याला सेपरेट करूया. 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल्स टू रो 4/3 पाय आर क्यूब जी मायनस सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. कोण कॉमन निघतं? 4/3 पाय आर क्यूब जी. व्हॉट रिमेन ब्रॅकेट? रो मायनस सिग्मा. कोण कॅन्सल? आपण कोण फाइंड करायचं आहे? क्रिटिकल वेलॉसिटी किंवा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. मग व्ही इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब जी रो मायनस सिग्मा अपॉन 6 पाय इटा आर. बघा कोण कॅन्सल झाला आता? पाय पाय गेट कॅन्सल, आर आर गेट कॅन्सल, बेदुने 4 बेत्रिक 6. यांचं किती आलं? मी याचं 2/9. बोला. आर स्क्वेअर जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन इटा. बरोबर. याला आपण जरा प्रॉपरली लिहून घेऊ समजण्यासाठी. 2r स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन 9 इटा. ठीक आहे. हे एक्सप्रेशन कोणाचं मिळालं आपल्याला? टर्मिनल वेलॉसिटी. मग जर फाइंड करायचं कोएफिशिएंट विस्कोसिटी काय करावं लागेल? काय करावं लागेल? इटा इकडं, व्ही इकडं. Therefore, eta is equals to 2/9 r square g rho minus sigma upon v. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या सांगा बरं? वेअर r is equals to काय? रेडियस ऑफ स्पियर. नंतर v नंतर इटा नंतर उरलं कोण अजून? जी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हा पॉईंट इम्पॉर्टंट काय माहिती की आज आपण असं ॲड करणार ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट प्लेस. का बरं? बिकॉज देर इज अ व्हेरिएशन ऑफ जी. प्लेस टू प्लेस जी काय होतो? व्हॅरी होतो. सपोज हा एक्सपेरिमेंट घडत असेल अंटार्क्टिकावरती, नॉर्थ पोलवरती घडत असेल, साऊथ पोलवरती घडत असेल तर जीची व्हॅल्यू चेंज होऊन जाईल. बरोबर. आणि आपण इक्वेशन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड, अल्टिट्यूड, डेप्थ. ठीक आहे. पुढे जाऊ. मग अजून कोण उरलं याच्यामध्ये? रो. व्हॉट इज रो? डेन्सिटी ऑफ स्पियर. सिग्मा डेन्सिटी ऑफ फ्लुइड और लिक्विड. हा एक्सपेरिमेंट आपण कशा कम्पॅरेटिव्हली घेतला आहे बरं? हा जो एक्सपेरिमेंट आपण घेतला हा कोणाच्या कम्पॅरेटिव्हली घेतलेला आहे? आपल्याला फाइंड करायचं होतं काय? क्रिटिकल वेलॉसिटी और टर्मिनल वेलॉसिटी. कोणाची? स्मॉल स्पेरिकल ड्रॉपची अंडर द ग्रॅव्हिटी. परंतु ड्रॉपला तर आपण असं काउंट करू शकणार नाही आहे. मग आपण मीडियम कसं चेंज केलं बघा. कसं चेंज केलं? ड्रॉप होता म्हणजे लिक्विड आणि कोण होतं मग दोघांमध्ये? एअर. मग आपण त्या कम्पॅरेटिव्हली सॉलिडमध्ये घेतलं ज्याची डेन्सिटी जास्त राहील. सॉलिडने कोण घेतलं मग? लिक्विड.
म्हणजे जे फ्लुइड घेतलं आपण ते कोणतं घेतलं मग लिक्विड घेतलं इथं. ठीक आहे. आता सांगा उरलं कोण याच्यात लिहायचं अजून आपल्याला. रुमिनियर झाले सगळे नक्की. कल एक्सप्रेशन हे कोण लिहायचं बाकी का नक्की. हां सो व्हॉट इज क्रिटिकल वेलोसिटी और टर्मिनल वेलोसिटी. It is a velocity with which a small spherical drop falls under the gravity. It is a velocity with which a small spherical drop falls under the gravity in medium. मग ते मीडियम जे असतं ते लिक्विड पकडा किंवा एअर पकडा. आता सॉलिडमध्ये सॉलिड पडू शकत तर नाही. हां आपण ते पण घेऊ शकतो. मर्क्युरीमध्ये पण एखादा ज्याची डेन्सिटी मर्क्युरीपेक्षा हाय आहे तो आपण टाकू शकतो. पण दुसरं कोणी आहे का मर्क्युरीपेक्षा हाय डेन्सिटीवाला नाही. म्हणून आपण सॉलिडमध्ये तसं घेऊ शकत नाही. दो मर्क्युरी फॉलो काय करतं लिक्विड स्टेट तरी पण पॉसिबल होणार नाही. कारण की तो काय राहील वरतीच राहील. तो त्याला अप थ्रस्ट जास्त मिळेल विस्कस फोर्स जास्त मिळेल. ठीक आहे. अजून सांगा कोणतं घ्यायचं. डायमेन्शनल अनालिसिस तुम्हाला होमवर्क दिलं होतं मी बरोबर. बायोजिंग डायमेन्शनल. चला मग काहींचं पूर्ण नसेल तर आपण तो क्वेश्चन घेऊ. विथ द हेल्प ऑफ आवाज कमी करू. डायमेन्शनल अनालिसिस काय प्रूव्ह करायचं. एक्सप्लेन और प्रूव्ह. चलो फिर व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी पहिले मला सांगा. होमोजिनिटी और यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आपलं 11th झालेलं आहे. चॅप्टर आहे मेजरमेंट युनिट अँड मेजरमेंट. पहिला यूज टू फाइंड करेक्टनेस of physical equation. Second, to establish the relationship between different physical quantities in different system of units. And third one, to find very good काय फाइंड करायचं समृद्धी. कन्वर्जन फॅक्टर. टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन काय बिटवीन कोण सेम फिजिकल क्वांटिटी पण इन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. Between same physical quantity in different system of units. मग आता यापैकी आपल्याला कोणता लॉ बघायचा आहे. कोणाला वापर करायचा सांगायच्यात. फर्स्ट सेकंड का थर्ड. सेकंड काय करायचं आपल्याला रिलेशनशिप बघायचं आहे बरोबर. संस्कृती. मग आता पुढचा आन्सर कोण देणार आपल्याला. संस्कृती देणार नाही देणार. मग कोण देणार. करण तन्वी. हां मग काय म्हणायचं ते सांगा आता.
स्टेप फर्स्ट, यात स्टोक्स लॉ काय सांगतो बघा बरं. स्टोक्स लॉ, the viscous force acting on a small spherical bob or drop is depends upon radius, coefficient of viscosity आणि velocity. बरोबर ना. हे पहिलं सेंटेन्स आलं पाहिजे, कारण हा प्रश्न किती मार्कला विचारला जातो आपल्याला, 3 मार्कला विचारला जातो. 11 मध्ये पण झालं होतं आपलं, पण त्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल नसेल घेतलेलं. ठीक आहे, चलो आगे चलते. फिर बाय स्टोक्स लॉ, the viscous force F acting on a small spherical bob or drop, ठीक है, is depend upon, सांगा पहिलं कोण, रेडियस r of a drop. सेकंड कोण, velocity of a drop v. आणि थर्ड कोण, coefficient of viscosity rho. बरोबर आहे ना. इटा इटा का बरोबर, आठवा इटा का, ऑफ कोण, इटा कोणाची कोएफिशिएंट विस्कोसिटी ती, ऑफ अ फ्लुइड. स्टेप सेकंड, therefore F is equals to K eta raised to X R raised to Y and V raised to Z. Equation first, where K is equals to experimental constant. आता याच्यामध्ये ही प्रॉपर्टी पण पाहिलेली आपण, कोणती माहिती का, जे कॉन्स्टंट असतात तर डायमेन्शन असतं का, नाही. दीज आर डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे, पुढे जाऊयात मग आपण. बोला. स्टेप थर्ड, बाय युजिंग डायमेन्शन्स. चला सांगा, डायमेन्शन ऑफ फोर्स, हां व्हेरी गुड. जर तसं नाही तर काय करायचं आपण, मास इंटू ॲक्सलरेशन घ्यायचं. मग सांगा डायमेन्शन काय येईल, m1 l t. व्हेरी गुड. नंतर कोण घेऊया आपण, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा इज इक्वल्स टू, बोला, m1 l मायनस 1 t मायनस 2. सॉरी, हां पुढे कोण आहे, व्ही. सॉरी आर घेऊ, रेडियस. कशामध्ये मोजतो रेडियस आपण, मीटरमध्ये. लेंथ म्हणजेच मास 0, लेंथ 1 टाइम 0. पुढचा कोण आहे, वेलॉसिटी. कशामध्ये मोजतो आपण, मीटर पर सेकंड. म्हणजे याच्यामध्ये कोण येत नाही, मास काही येत नाही. म्हणजे काय होईल, मास 0 L1 T मायनस. आता हे डायमेन्शनच्या हिशोबाने आपल्याला जायचं राहील. ठीक आहे, विसरणार नाही तुम्ही नक्कीच. स्टेप 4 होती ना आपली. इक्वेशन फर्स्ट बिकम्स, what's the dimension of force, m1. बोला, पक्का. पुढे होता घेतलेला मग आपण इटा, रेस टू कोण होता, x. बोला डायमेन्शन
रेस टू एक्स, नंतर होता आर M0 L1 T0 रेस टू वाय, पुढे कोण होता व्ही M0 L1 T-1 रेस टू झेड. ठीक आहे. मग आता परत प्रॉपर्टी वापरायची आपण. कोणती प्रॉपर्टी वापरायची बघा बरं. ए रेस टू बी रेस टू सी काय असतं बरं, ए रेस टू बी इंटू सी. म्हणजे आता यांच्या पॉवरमध्ये काय होत राहील, मल्टिप्लिकेशन. बोला एक्स पुढे 0 टी रेस टू 0, हां पुढे एम रेस टू 0 एल रेस टू झेड टी रेस टू. मग आता परत प्रॉपर्टी आहे कोणती, ए रेस टू बी इंटू ए रेस टू सी. काय करतो आपण, ए रेस टू बी प्लस सी. जर बेस सेम असेल तर ॲडिशन ऑफ पॉवर और इंडायसेस. पॉवर नाही म्हणायचं, इंडायसेस म्हणायचं. ठीक आहे, पॉवर बदलत असते. चलो आगे चलते. एम रेस टू 1 एल रेस टू 1 T-2 सांगा आता. एम रेस टू हा एक्स 0 0 एल रेस टू -x प्लस वाय प्लस झेड टी रेस टू हां -x मायनस झेड. आता पुढे काय करायचं बरं मग, इक्वेटिंग पॉवर्स ऑफ एम एल अँड टी. बोला मग आता x इज इक्वल्स टू किती 1 -x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 1. पुढे -x मायनस झेड इज इक्वल्स टू -2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x 1 -1 मायनस झेड इज इक्वल्स टू -2 मायनस झेड इज इक्वल्स टू -2 प्लस 1 मायनस झेड इज इक्वल्स टू -1 झेड इज इक्वल्स टू 1. ही एक व्हॅल्यू मिळाली, ही एक व्हॅल्यू मिळाली. इथे पुट करू -1 प्लस वाय प्लस 1 इज इक्वल्स टू 1. -1 प्लस 1 गेला, वाय इज इक्वल्स किती राहिलं मग, तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. नव थोडंसं बॅकला जाऊ आपण, बघूया. एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 1, झेडची व्हॅल्यू 1. इक्वेशन 1 बिकम्स, therefore equation first becomes f is equals to k into eta raised to 1 r raised to 1 v raised to 1. k is equals to 6 pi. काय घ्यायचं आपण याला, एक्सपेरिमेंटल कॉन्स्टंट. therefore f is equals to 6 pi eta r v which is required relation. ओके, त्यांचं बाकी आहे, त्यांनी कृपया लिहून घ्यावं. जो बॅक साईडला मी, चलो
आमची मनी आहे ना, तिचं नाव लुसी आहे. ती कोणती कॅट म्हणतो रे आपण, पर्शियन कॅट, ती अशीच आहे. खूप हुशार आहे. ना फिलिंग्ज असतात बरं का, ते ऐकत नाही. म्हणजे रडत असेल ना आपण, तर लयच बस दुःखी ना आपण, तर कळतं तिला. हां, तुझं बाकी होतं ना लिहायचं आहे, बरं झालं ना. पुढचं एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे बरं का रे बाबा, आठवा लवकर. तुम्ही हे पॉईंट्स नाही लिहायचे बरं का याच्यामध्ये, तुम्हाला समजसाठी दिलेलं आहे फक्त मी. हॅलो, एक पॉईंट राहिला. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी 11th झालंय. घ्यायचं त्याच्यात एक्झाम्पल घ्यायचं आहे का? ठीक आहे, थांब, यांचं बाकी घेऊ पुढं. सॅम मला हे एक्स्ट्राचं आहे, ह्याच्यात नाही लिहायचं. हे जे आहे ना, टू फाइंड द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन और टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन, यात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरला जातो. या प्रॉपर्टी तुम्ही मार्जिनच्यावरती लिहून ठेवा. BC आहे बरं का. हा नका मला B/0 म्हणाल. थोडा पे घेऊ मी परत प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा.
इम्पॉर्टंट आहे बरं का तो. हेच पहिलाच पॉईंट होता कुठला, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. इझी आहे, तुम्हाला कळून पण जाईल, पण विसरले असाल. सुचूत घ्यायचं. मौनम सर्वार्थ साधिते. मौनम सर्वार्थ साधिते म्हणजे काय? चुप राहायचं. तसं आम्ही करून जमेल काय? नाही, बडबड तर करावीच लागल. चलो चलो जल्दी चलो. आगे का रास्ता लंबा है. झालं, जायचं पुढे. चल. What is the principle of homogeneity? By using it, check following equations as dimensionally correct or not. आता यावरून समजून जातं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय असणार आहे. बघा, सपोज इक्वेशन एखादं आहे, कायनेमॅटिकल इक्वेशन सांगाय कोणतं पण मला एखादं, तीनपैकी एखादं. V इज इक्वल्स टू U प्लस AT. आता यात किती टर्म्स आहे? एकूण 3 टर्म्स. जर दिलेल्या इक्वेशनमध्ये इफ फॉर अ गिवन इक्वेशन द डायमेन्शन ऑफ ईच टर्म इज सेम, देन द इक्वेशन इज सेट टू बी डायमेन्शनली करेक्ट. त्यालाच म्हणायचं असतं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. जर दिलेल्या फिजिकल इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचं संस्कृती, बेटा लक्ष दे, डायमेन्शन जर सेम असेल तर समजायचं का ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. फिजिकली नाही येऊ शकत बरं का, डायमेन्शनली येऊ शकतं, कारण बऱ्याच गोष्टी डायमेन्शन सेम असतं बघा. बरोबर, डायमेन्शन सेम आहे पण क्वांटिटी काय राहते? डिफरंट राहते. कळलं? चला मग याकडे जाऊया आपण. मग स्टेप फर्स्ट, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय आहे तो प्रिन्सिपल? फॉर अ गिवन इक्वेशन द डायमेन्शन ऑफ each term is same, then the equation is said to be dimensionally correct. Step second, for example,
इन इक्वेशन. जर तुम्ही आता सांगितलं मला, पहिलं घेऊ आपण, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ठीक आहे. आन्सर स्टेप फर्स्ट. व्ही म्हणजे कोण आहे? व्ही स्टँड्स फॉर, ही म्हणून आपण फर्स्ट टर्म. वेलॉसिटी व्ही मीटर पर सेकंड. डायमेन्शन काय लिहायचं? m0l1t-1. ठीक आहे. सेकंड टर्म कोण आहे? वेलॉसिटीचे परत मीटर पर सेकंड. डायमेन्शन परत तेच आलं. थर्ड टर्म कोण आहे? ॲक्सलरेशन इंटू टाइम. ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम सेकंड. सेकंड गेट कॅन्सल. मीटर पर सेकंड. डायमेन्शन काय आल्याचं मग आता? m0l1t-1. चेक करा बरं, तीन नंतर डायमेन्शन कसं आलं आहे? सेम आहे. मग स्टेप सेकंड, बाय प्रिन्सिपल of homogeneity, the dimension of each term of a given physical equation is same. Therefore, given equation is dimensionally correct. आता हेच इक्वेशन समजा आपण असं घेतलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ए टीचा स्क्वेअर. करून बघूया काय होईल सांगा चेंज. व्ही स्क्वेअर आहे ना, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर होईल L2t-2. इथं पण तेच होईल, इथं पण तेच होईल. ते कसं आलं? डायमेन्शनली करेक्ट आलं. कळलं? डायमेन्शनली चालतं, परंतु फिजिकली त्याला व्हॅल्यू नाही. म्हणून रिलेशनशिप इम्पॉर्टंट असतात, कॉन्स्टंट इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. तेवढं लिहून घ्या. पुढे जाऊ, तुम्हाला अजून एक्झाम्पल देतो मी. सेकंड तुम्ही हे चेक करू शकता, लगेच चेक करा. पुढचं अजून देतो मी. चेक करा ना. अरे तो मायनस हाफ कॉन्स्टंट राहील ना. अजून देऊ? सोडा पटपट.
चेक करा ते. स्क्वेअर टर्म आहे ना ती, मग स्क्वेअर व्ही स्क्वेअर युनिटचं पण स्क्वेअर. काय अडलं तर मला विचारा, पुढचं घेऊ की मी लगेच लागलं त्याच्यातलं कोणतं घेऊ सांगा. करेक्ट आहे. हां, डायमेन्शन सगळ्यांचे सेम येत आहे. करेक्ट आहे. जर डायमेन्शन सगळ्यांचे सेम आले डायमेन्शनली करेक्ट, नाही आले 3 करेक्ट. कुछ तो हुआ है. कॉन्स्टंट तो काही घेणं देणं नाही.
किती वेळची येईल येईल हां एस इज इक्वल्स यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर इक्वेशन आहे ना एटी स्क्वेअर आहे ना एटी स्क्वेअर आहे टीचा स्क्वेअर आहे सेकंड स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल सगळ्यांचं मीटर मीटर मीटरच येईल कुठपर्यंत आलं कोण आलं तर मला विचारा mass into acceleration m1 l1 t minus 2 करेक्ट राहील त्याचं डायमेन्शन सेम आहे आता एक पॉईंट सांगतो तुम्हाला जर वाटतं ना एक लक्ष द्या संस्कृती पुढलं बघा सर हे इक्वेशन ना बरोबर नाही आहे मान्य आहे ना आपल्याला बरोबर की नाही पण पॉईंट इथं असा येतो मला एक सांगा तुम्हाला यापूर्वी पण विचारलं होतं मी 1 - 1
0. बरोबर ना. आता इथं तो पॉईंट कुठला आला, जर मी तुम्हाला असं म्हटलं बघा 15 मीटर मायनस 10 मीटर, आता आन्सर सांगा काय राहील? 5 मीटर, राईट. ठीक आहे. आता मी म्हटलं 1 मीटर मायनस 1 मीटर, तर 0 काय? 0 मीटर. कळलं का? मग इथं जर याचं डायमेन्शन मीटरमध्ये येतं, याचंही मीटरमध्ये येतं, याचंही मीटरमध्ये येतंय, मीटर मायनस मीटर मीटर. लक्षात? आपण थोडी म्हणणार 0. आलं लक्षात का? हे युनिट्समध्ये आहेत ना, मग इक्वेशन्स पण आपण युनिटच्या अकॉर्डिंगली घेतोय. ठीक आहे. तर हे डायमेन्शनली बरोबर येऊ शकतात, परंतु फिजिकली मीन्स जेव्हा त्याला आपण अप्लाय करतो तेव्हा ते येऊ शकत नाही. हां सर हे बरोबर कसं काय? तुम्हाला हे प्रूव्ह करून देऊ का बरोबर कसं काय? प्रूव्ह करून देऊ कसं का बरोबर आहे? नक्की चॅलेंज कोण घेतं? हे इक्वेशन बरोबर आहे. ठीक आहे. जाऊ आपण पुढे. बघा यस इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर, हे इक्वेशन आहे की नाही आपलं? पुढे बघा रे. राईट. आपण प्रोजेक्टाईल मोशन पाहिलं होतं, मोशन इन प्लेन टॉपिक पाहिला होता 11 मध्येच. त्यात बघा आता समजा जर का आपण अपवर्ड मोशन करतोय तर जी पृथ्वीची ग्रॅव्हिटी आहे त्याच्या अगेन्स्ट जातोय, म्हणजे वरती जर जाऊ अगेन्स्ट तर हे काय होऊन जाईल? ए बरोबर काय होईल? -G. जर खाली उतर ए इज इक्वल्स टू G. मग चाललो आपण अपवर्ड, ह्या प्लस 1/2 याच्या काय होणार? हा -GT स्क्वेअर. हा पण काय G म्हणजेच कोण आहे? ॲक्सलरेशन आहे. यस इज इक्वल्स टू UT प्लस त्याऐवजी -1/2 GT स्क्वेअर. यात फक्त व्हॅल्यू कशा बदलतील माहिती आहे का? हा यस का डिस्प्लेसमेंट करणार आहे, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट करणार आहे, म्हणून हा बनेल y, हा u बनेल uy, हा राहील t -1/2 GT स्क्वेअर राहील. इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. समजून सांगू परत हा टॉपिक तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला. 3 इक्वेशन्स आहेत. बरोबर. तर आज घरी गेला का समजा तुम्ही काय करायचं, मोशन इन प्लेन हा टॉपिक बघून घ्यायचा. कळलं? हेच जेईला आहे. ठीक आहे. कळलं कसं का बरोबर आहे? आता हे विचार सर थांबायचं म्हणून. बहुतेक नाहीत. कोणतं? टू AR. फर्स्ट टर्म काय? V स्क्वेअर. त्याचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. M काय होईल? 0. L2 T -2. बरोबर आहे. सेकंड टर्म काय? U स्क्वेअर, मीटर पर